समावेश आहे। आणि आता राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर। जिल्हा झटपट। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी इथं अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल। 16,40,000चा मुद्देमाल जप्त। वाशिमच्या तोंडगाव फाट्याजवळ सीएनजी सिलेंडर वाहून नेणारा ट्रक आणि बस यांच्यात धडक। बस चालकासह एक प्रवासी जखमी। धुळे जिल्ह्यातल्या बुराई मध्यम प्रकल्पातून 56.32 घनफूट पाणी नदीपात्रात सोडलं। 6 गावांना पाणी टंचाईपासून दिलासा। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन आणि जाफराबादमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई। दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना 788 कोटींचं पीक कर्ज वाटप। सप्टेंबर अखेर 1000 कोटींचं उद्दिष्ट। अहिल्यानगरच्या मोहटा देवी गड इथं अधिक मासातल्या कमला एकादशी निमित्त आज देवीच्या गाभाऱ्यात 250 किलो आंब्यांपासून साकारली विशेष सजावट। आणि पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या रोहित चव्हाण यांचे कोल्हापुरात आगमन। जिल्हा क्रीडा विभागातर्फे मिरवणूक काढून त्यांचं जल्लोषात स्वागत। जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टर